समृद्ध, सशक्त आणि आत्मनिर्भर भारताचे कणखर नेतृत्व, जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, ज्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणाचे शतकानुशतकाचे स्वप्न साकार केले, ज्यांनी कलम 370 हटवले, सर्जिकल स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्यांच्या नेतृत्वाखाली नवा सामर्थ्यशाली भारत जगाने अनुभवला, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया सारख्या अभिनव उपक्रमांमधून ज्यांनी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी दिली, भारताला गतवैभव मिळवून देणाऱ्या या भारत मातेच्या अस्सल राष्ट्रप्रेमी सेवकाला म्हणजेच पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना 75व्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक श्री देवेंद्र राजेश कोठे, भाजपा आमदार, सोलापूर. असं तुम्ही मला झाडावर चढवू नका. आताचे पालकमंत्री जयकुमार गोरे सुद्धा तितकेच कर्तव्यदक्ष आहेत. यावेळेला पाऊस नेहमीपेक्षा थोडा जास्त आहे आणि आपले सगळेच रस्ते, इमारती, गटर एका विशिष्ट पावसाला, धरणं, नद्या एका विशिष्ट पावसाला तयार असतात. त्याच्यापेक्षा जास्त बघा मुंबई घ्या. मुंबईत जर 4 महिने समपाऊस पडला तर मुंबई कधी पाण्याकडे जाणार नाही. पहिली दिवशी दबा पडतो. त्याच वेळेला समजा भरती असली तर समुद्रातलं पाणी गटरनं उलटं येतं, अदरवाईज समुद्राकडे जातं, तिथं उलटं येतं. असे आपणही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे मला माहिती नसताना मी काही बोलणं बरोबर नाही. पण इथले कलेक्टर अतिशय एफिशियंट आहे, पालकमंत्री एफिशियंट आहे, महानगरपालिकेचे कमिशनर एफिशियंट आहेत. आता तुमची थेट पाईपलाईन पण बऱ्यापैकी पूर्ण होते. दादा, कोर्टात जनहित याचिका दाखल करणार आहे, काय सांगाल? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू. तुम्हाला टी व्हीवर कॅरी करा. एकदा काय झालं, हो एकदा काय झालं की एकाला असं वाटलं की मी घोडा गिळलाय. आता तो सांगतो की घोडा कसा गिळायचा, तुम्हाला गिळलाय काळा, कसं एक केस पांढरा नाही असा काळा घोडा मी गिळला. हा समजवतो, तो समजवतो, तो समजवतो, तो समजवतो. मग माझ्यासारखा एक हुशार असं म्हणाला की जर थांबा. तो म्हणाला की हे सगळे बेडे आहेत, तू खरंच घोडा गिळला. मग एका डॉक्टरला मी सांगितलं की ह्याला बेशुद्ध करू, एक काळा घोडा मी विकत आणतो, तो बाहेर बांधून देऊ आणि हा शुद्धीवर आला की म्हणून खरंच की घोडा काळा घोडा गिळला होता, बरोबर ना. मग त्याला बेशुद्ध केलं, बाहेर काळा घोडा बांधून ठेवला. तो काळा घोडा उठल्यानंतर बघून म्हणत होतो की घोडा गेला. तसं सध्या महाराष्ट्रात चालू आहे का. त्याला आमच्याकडे ग्रामीण भाषेमध्ये भुई थोपट नाही, साप म्हणून भुई थोपट. चला, like, subscribe, click on the bell.